श्रीराम जय जय राम. भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा. निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात. मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे. सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय. उपाधी कोणी लावून घेतली. माझी मीच. मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो. पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली म्हणजे असे पाप घडणार नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नान संध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संध्येचा काय उपयोग. मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मग परमेश्वराला अर्पण करावे. ते दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. माझा प्रपंच व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर पडू देऊ नको असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत. पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवान असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली. संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटेच टाळलीच का नाहीत याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा आपल्यावर येणारी संकट कुणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो. खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतेच. म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही. कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल. श्रीराम जय जय राम. श्री मनाचे श्लोक 11. निरूपण. जणी सर्व सुखी असा कोण आहे. विचारे मना तुची शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्ण संचित केले. तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. स्वतःच्याच दुःखामध्ये बुडून गेलेल्या जीवाला समर्थ जाणीव करून देतात की राजा असो रंक असो या जगात सुखी असा कोणीच नाही. कितीही प्रयत्न केले तरी असे का हा प्रश्न मनुष्याला कायम सतावतो. त्याचे उत्तर समर्थ या ठिकाणी देतात. मनात वाचिरे पूर्व संचित केले. माणसाच्या जशा वासना असतात
तशी कर्मे त्याच्याकडून घडतात आणि जशी कर्मे त्याच्याकडून घडतात तसेच फळ त्याला मिळत असते. पेरावे तसे उगवते हे समर्थ दासबोधात अनेकदा सांगतात. चांगले कर्म केले तर चांगलेच फळ मिळते. भगवंताने मनुष्याला कर्म स्वातंत्र्य दिलेले आहे. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत कसे जीवन जगावे हे आपल्या हातात आहे. आपल्या वाट्याला आलेल्या दुःखाचे मूळ हे आपल्याच कर्मात असते. त्यामुळे माणसाने आपल्या दुःखाचे खापर कोणावर फोडू नये. आपलेच कर्म आपल्याला भोगावे लागते. म्हणून समर्थ म्हणतात, आता या देहाच्या माध्यमातून भगवंताचे चिंतन आणि मनन करून सतत त्याच्या सानिध्यात राहून आनंद प्राप्त कर. आपल्या वाट्याला आलेली सुखदुःखे भोगावीच लागतात. सुखदुःख पूर्वसंचितावर अवलंबून असली तरी पण भगवंताच्या चिंतनाने जीवनात आलेल्या दुःखाची धार आपोआप कमी होते. बुद्धी स्थिर राहते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम अवताराची सांगता होईपर्यंत कधीही हनुमानाने श्रीरामांची साथ सोडली नाही. सुग्रीव किष्किंधा नामक राज्याचा राजा होता. सूर्याचा पुत्र व वानरराज वालीचा धाकटा भाऊ होता. एका गैरसमजातून वाली व सुग्रीव यांच्यात वैर निर्माण झाले. वालीने सुग्रीवाला किष्किंधेतून तडीपार केले. एवढेच नव्हे तर सुग्रीवाची पत्नी रुमेचे हरण केले. म्हणूनच सुग्रीव आपल्या सहकार्यांना घेऊन ऋष्यमुख पर्वतावर वास्तव्य करत होता. हनुमंतांनी सुग्रीवाशी भेट करून दिल्यानंतर अग्निसाक्षीने सुग्रीवाने श्रीरामांची मैत्री स्वीकारून सीतामाईला शोधून काढण्याचे वचन दिले. सुग्रीवाने रामाला आपण इथे का आलो, वालीचा गैरसमज, वालीशी झालेले भांडण, वालीने राज्यातून हकलवून देणे, वालीने रुमेचे हरण करणे अशा अनेक गोष्टी सांगितल्या. तिथेच वालीचा वध करून श्रीरामांनी रुमेला सोडवावे अशी विनंती केली. तसेच त्यानंतर सीता शोधार्थ सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. वालीशी युद्ध करून त्याचा वध करणे सोपे नव्हते, कारण वालीशी जो युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल असे वरदान वालीला होते. त्यामुळे वालीला सुग्रीवानेच आव्हान द्यावे आणि समरांगणी बोलवावे, युद्ध करावे असे ठरले. मात्र सुग्रीव आणि वाली यांच्यात एवढे साम्य होते की युद्धाला उभे राहिल्यावर नेमका सुग्रीव कोण आणि वाली कोण हेच समजेना. सुग्रीवाला वालीने चांगलेच बदडून काढले. पहिला दिवस असाच गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू झाल्यावर पुन्हा तीच अवस्था झाली. तेवढ्यात हनुमंतांनी आजूबाजूची पाने फुले गोळा करून एक माळ केली आणि सुग्रीवाच्या गळ्यात घातली. त्यानंतर काही मिनिटातच रामाने एकच बाण सोडला आणि वालीचा वध केला. सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केले. मात्र युवराज वालीपुत्र अंगदाला करावे अशी सूचना केली. रामबाण वालीवर चालल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी वाली आणि रामाचा संवाद झाल्याचे सांगितले जाते. या संवादातून नैतिकता आणि नीतिमत्ता यांचा संगम झाल्याचे पाहायला मिळते. असे सांगतात, वालीने रामाला विचारले, राम तू राजा आहेस, मला तू अशा तऱ्हेने मारलेस हे न्याय्य आहे का? यावर राम उत्तरला की सुग्रीवाची पत्नी रुमेचे तू हरण केलेस, तिच्याशी गैरवर्तन केले, अशा पद्धतीने तुझा वध करून मला कोणतेही पाप लागणार नाही. वाली पुढे विचारतो की रामा तू सीता शोधार्थ माझा बंधू सुग्रीवाची मदत घेतलीस. तुला त्याची मदत हवी असल्यामुळे तू माझा वध करण्यास तयार झालास. रामा तू बुद्धिमान नाहीस. माझा बंधू सुग्रीव दुर्बल आहे. मी त्याच्यावर अनेक वेळा वार केला आहे. माझे नाव घेताच तो दूर पळून जातो. अशा भ्याड सुग्रीवाऐवजी तू माझी मदत घ्यायला हवी होतीस.
मी अधिक शक्तिशाली आहे. वास्तविक तुझा शत्रू रावण यालाही माझे भय वाटते. माझ्या शक्तीची कल्पना असल्यामुळे रावणाला माझे भय वाटते. तू माझी मदत मागायला हवी होतीस. त्यावर राम म्हणाला की सुग्रीव आणि मी समदुःखी आहोत. आम्हा दोघांच्या पत्नीचे हरण झाले आणि ज्याने हरण केले त्याच्याशीच कसा मैत्रीचा हात पुढे करणार, म्हणून त्याच्याशी मैत्री केली. तू अधिक शक्तिशाली आहेस हे मला माहीत नाही असे समजू नकोस. त्यानंतर वालीने झाडाच्या मागे लपून रामबाण चालवण्याबाबत रामाला विचारणा केली. तू माझ्यासमोर येऊन का मारले नाहीस? तू लपून का बसलास? ह्याला शौर्य म्हणायचे का? ते सौजन्य आहे का? असे अनेक प्रश्न विचारले. यावर हे पहा वाली, तुझ्या तपाचे फळ म्हणून तुझ्या गळ्यात असलेली मोत्याची माळ ब्रह्मदेवाने तुला दिली आहे हे मी जाणतो. गळ्यात ही माळ आहे तोपर्यंत कोणीही तुझ्यासमोर येऊन तुझ्याशी युद्ध करू शकत नाही हेही मला माहीत आहे. ब्रह्मदेवाने तुला दिलेल्या वरदानाचा मान राखण्यासाठी झाडाच्या मागून बाण मारणे भाग पडले. मला युद्धधर्माविषयी एवढेही ज्ञान नाही असा याचा अर्थ नाही असे राम उत्तरला. राज्यपद प्राप्त झाल्यानंतर राजविलास सुग्रीव रामवान झाला. राम कार्याचा विसर पडला. त्यामुळे लक्ष्मणाने खडसावून सुग्रीवाला राम कार्याची आठवण करून दिली. सुग्रीवाचे डोळे खाडकन उघडले. अतिशय तत्परतेने काही तुकड्यांमध्ये सुग्रीवाने आपल्या सहकार्यांना चारही दिशांना पाठवले. तसेच सर्व वनरगणांना निमंत्रण पाठवले. कमी वेळात कोट्यवधी वनरगण सुग्रीवाला येऊन मिळाले. श्रीरामांनी हनुमंताकडे आपल्या बोटातील एक अंगठी दिली, कारण हनुमंतांना सीतेचा शोध लागेल असा विश्वास रामाला वाटला. हनुमंत, नील, अंगद आणि जामवंत यांच्या पथकाला संपातीकडून सीतेचा ठावठिकाणा समजला. त्यानंतर हनुमंतांनी लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला. त्यांना रामाचा दूत असल्याची ओळख पटावी म्हणून रामाने दिलेली अंगठी दाखवली. सीतेनेही तिच्याकडील एक गोष्ट हनुमंतांना दिली. हनुमान रामाला येऊन भेटला आणि सीता नेमकी कुठे हे समजल्यावर कोट्यावधी वानरांची सेना दक्षिणेला निघाली. पुढे सेतू बांधून रावण वधापर्यंत सुग्रीवाने श्रीरामांना पडेल ती सर्व मदत केली. सर्वतोपरी सहकार्य केले. सुग्रीवाने दिलेले वचन पूर्ण केले. ही मोलाची मदत लक्षात ठेवून श्रीरामांनी सुग्रीवाला आपला 5वा भाऊच मानला. अयोध्येत परतल्यानंतर सुग्रीव, अंगद यांच्या सर्व वानरवीरांचा यथोचित सत्कार केला. सुग्रीव पुन्हा आपल्या किष्किंधा राज्यात परतला. परंतु हनुमान पुढे सदैव श्रीरामांसोबत राहिला. श्रीराम अवताराची सांगता होईपर्यंत कधीही हनुमानाने श्रीरामांची साथ सोडली नाही. रामराज्यात रामांना हनुमानाची मोठी मदत झाली असे सांगितले जाते. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.